ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त असा आहे, ज्यामध्ये बरेच असे खुलासे होणार आहेत. नेमकं काय काय प्लॅनिंग होतंय तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की आता सायली जी आहे तिने आता मोठी जबाबदारी घेतलेली असते, म्हणजेच आता तिने आश्रम सांभाळायची जबाबदारी मधुभाऊंना सांगितलेली असते की मी घेते, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हे देखील तिने आता मधुभाऊंना सांगितलेलं असतं. त्यामुळे मधुभाऊ आता म्हणतात की माझीच जर मुलगी हे आश्रम सांभाळणार असेल ना, तर मला कसलंही टेन्शन नाही आहे, मला कसलीही काळजी नाही आहे. मला आता बरं वाटतंय की जर तू असशील तर आणि तू ही जबाबदारी घेत असशील तर, असंही आता मधुभाऊंनी बोलून दाखवलेलं असतं. तेच आता दुसरीकडे जो सचिन आहे त्याने महिपतला सांगितलेलं असतं की माझ्या डोक्यात ना एक नवीन कल्पना येते, जी कल्पना जी आहे ती जर फॉलो केलीत ना तर आपल्याकडे बराच पैसा असेल. तर महिपत त्याला विचारतो की काय आहे तुझ्या डोक्यात कल्पना, ती तरी जरा सांग. मग आता सचिन कल्पना सांगायला सुरुवात करतो. सचिनची कल्पना अशी असते की सगळीच जणं बघा, तुमच्याकडे बरीच जणं येतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. सोबत येताना आता ते त्यांच्या मुलांनासुद्धा ती लोकं घेऊन येतात. मग त्यामध्येच ना आपल्याला एक काम करायचं आहे. ज्या काही मुली येतात ना तुमच्याकडे, त्या मुलींना आपण गायब करायचं आहे. म्हणजेच ज्या लहान लहान मुली आहेत ना त्यांच्यामध्ये आता ह्याला पैसा दिसत असतो आणि हे सगळं प्लॅनिंग ना तो आता महिपतला सांगत असतो. तर तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अस्मिता उद्या जॉबला जायचं असतं, यासाठी तयारी करत असते. जॉबचा पहिला दिवस असतो म्हणून. त्यातच आता अश्विनने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. अश्विन तिला म्हणत असतो की थांब बघ, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे, बघ तुला आवडतंय का, असं बोलून तो आता तिला ना गिफ्ट देतो. आणि मग ते गिफ्ट ना तिलाही खूप जास्त आवडतं. ती म्हणत असते की खरंच अश्विन खूप छान आहे. मग आता अश्विनही तिला सांगतो की तुला हीच बॅग उद्यापासून घेऊन जायचं आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की खरं तर ना मला गोलूचं खूप जास्त टेन्शन आलं आहे. उद्या तर मी ह्या सगळ्या कामांमध्ये रमेन, पण गोलूकडे माझं दुर्लक्ष होता कामा नये ह्या सगळ्यामध्ये. मग तेव्हाच ना अगं गोलूची काळजी करू नको, गोलूची जबाबदारी घ्यायला आम्ही आहोतच की, मी आहे, सायली आहे, आम्ही करू ना सगळं मॅनेज. मग तेच इकडे सचिनचं जे प्लॅनिंग असतं ते सचिनने आता इकडे असणाऱ्या महिपतला सांगितलेलं असतं. महिपत जेव्हा हे सगळं काही ऐकतो तेव्हा महिपत आता म्हणत असतो की नाही, मला ना या गोष्टी नाही पटलेल्या. म्हणजे मला असं वाटतंय तू जे काही सांगतोयस ना ते खूपच विचित्र आहे. मग आता काय करायचं हा निर्णय असतो. मग तेव्हाच ना महिपतला सचिन सांगत असतो की तुम्ही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही, कारण मी या सगळ्याची सोय केलेली आहे, पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. काय आहे ना आता सगळं काही आपल्या हातात आहे आणि हा एवढा मोठा चान्स जो आहे तो घालवायचा नाही. आणि वर सचिन महिपतला हेही सांगतो की या सगळ्यामध्ये तुमचं नाव कुठेही येणार नाही याचीही काळजी मी घेईन, पण या सगळ्यामध्ये ना खूप पैसा आहे आणि तो पैसा मला कमवायचा आहे, तर तुम्ही प्लीज मला ती संधी द्या, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. तो जेव्हा महिपतला या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा महिपत त्याला या सगळ्यासाठी पूर्णपणे संधी देत असतो आणि तो म्हणत असतो की बघ सचिन, तुला काय करायचं आहे ना ते कर, पण जे काही करणार आहेस ना ते नीट विचार करून कर, कारण काही झालं तरीसुद्धा माझं नाव यात कुठेही यायला नको. त्यावर सचिन म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका ना अण्णा, मी जे काही करेन ते एकदम परफेक्ट करेन, ज्यामध्ये तुम्हाला कोणीही नावं ठेवणार नाहीत ना, तुम्हाला कोणी काय बोलेल. एवढे मंत्री वगैरे तुमचे चाहते आहेत, एवढा पैसा पुरवतात, मग त्यांना मॅनेज तर करता येतच की आपल्याला, आपण करूया. मला जेवढं जमतंय ना तेवढे प्रयत्न तर मी करतोच आहे, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सचिन बोलून दाखवतो तेव्हा महिपत जो आहे तो सचिनला सपोर्ट करत असतो. मग आता सचिनचं सुरू असतं की त्या लहान लहान मुलींना ना आता बाहेर जाऊन विकायचं आणि त्यातून पैसा कमवायचा, हे सगळं त्याचं ध्येय असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता कल्पना अस्मिता बोलत असतात. तेच आता कल्पनाने त्या राकेशला सांगितलेलं असतं की अरे तू जे काही बोलत होतास ना, तुला ह्यांना भेटायचं होतं ना, ते काही त्यांना आता शक्य होत नाही आहे, त्यांना उशीर होतो यायला, त्यापेक्षा तू एवढी वाट बघण्यापेक्षा तू आता गेलास तरी चालेल, उद्या ये, मग उगाच कशाला थांबतोयस ना एवढ्या वेळ. पण आता या राकेशला बाहेर पडायचं नसतं, कारण ती लोकं आता विचार करत असतात की कधी एकदा अर्जुन आणि सायली येतात, म्हणजे अर्जुन आणि सायली का गेले होते आश्रमामध्ये आणि नेमकं तिथे काय काय झालं आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं. तेवढ्यातच आता
अर्जुन आणि सायली तिथे येतात. अर्जुन सायली आल्याबरोबर आता काय झालं होतं, ओके आहे ना सगळं काही, तेव्हाच ना सायली सांगत असते की मधुभाऊंना टेन्शन आलं होतं आश्रमाचं आणि त्यामुळे हे सगळं काही झालं. त्यावर आम्ही एक उपायसुद्धा काढला आहे. मग काय उपाय काढला हेही आता विचारतात. तेच आता अर्जुन सांगत असतो की सायली ना आता उद्यापासून आश्रम चालवणार आहे, म्हणजे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये कोणताही त्रास नको म्हणून. मग तेच आता कल्पनाला टेन्शन येतो. कल्पना आता सायलीकडे बघत असते, पण अस्मिताने आता म्हटलेलं असतं, अगं मॉम ती करते ना तर तिला करू दे ना, आणि तसंही ती घरातच असते आणि तिला ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे तर ते करू दे, आणि तसंही तिचं ते माहेर आहे, तर माहेराला जाणार नाही तर ती कुठे जाणार, असंही आता अस्मिता बोलून कल्पनाला समजवायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे सायलीही म्हणत असते की खरं तर ना मी हे सगळ्यामध्ये हात घालणार नव्हती, पण बिचाऱ्या आमचे जे मधुभाऊ आहेत ना ते खूपच जास्त टेन्शनमध्ये होते. त्यांनाही वाटत होतं की ही जबाबदारी कोणीतरी घ्यावी, आणि जर मी जबाबदारी घेते म्हटल्यावर त्यांनी पूर्णपणे विश्वास टाकून माझ्यावरही जबाबदारी दिली. आता मी माझं हे काम एकदम व्यवस्थित करणार आहे. माझ्यासारख्या अशाच आश्रमातील सगळ्या लोकांना ना मी मदत करणार आहे आणि त्यांना त्यांचं कुटुंब मिळवून देणार आहे, असं देखील आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता सगळंच कुटुंब सायलीच्या बाजूने असतं. आधी कल्पना नसते, पण अस्मिता कल्पनाला समजावते, कारण सायलीने ह्या घरासाठी आतापर्यंत खूप काही केले. मग आता जर तिला काही तिच्या वडिलांसाठी करावंसं वाटतंय तर तिला काय हरकत आहे करायची, असाही विचार अस्मिताचा असतो. आणि म्हणूनच अस्मिता जी आहे तिच्या परीने कल्पनाला समजवायचा प्रयत्न करत असते. मग कल्पना म्हणत असते, म्हणजे सायली तू आता उद्यापासून आश्रमात जाशील तर आश्रम सांभाळशील? हो हो. मग सायली होकार देते. मग तिथेही कुठेतरी कल्पनाला आता असं वाटत असतं की सायलीने जर बाहेर गेली तर सायलीच्या बाळाचं काय. पण तेव्हाच ना अस्मिता म्हणत असते की आताच बघ ना आई, किती काळजी असते ना या अर्जुनला आपल्या बायकोची. मग आता तेव्हा तर बघायलाच नको, म्हणजे हा जो अर्जुन आहे ना तो तर सायलीला काही सुखाने जगू देईल असं मला वाटत नाही आहे. तो तर आताच तिच्या डोक्यावर बसत असतो आणि मग पुढे काय होईल हाही विचार ना आता इथे अस्मिता करत असते. राकेशच्या डोक्यामध्ये मात्र प्लॅनिंग सुरू असतात. राकेश विचार करत असतो, म्हणजे सायली आता ते आश्रम चालवणार आहे तर ते मधुभाऊंचं. मग आता ही न्यूज तर त्याला भेटलेली असते, मग ही न्यूज त्याला आता पुढे ट्रान्सफर करायची असते, सांगायची असते, आणि त्यासाठी मग तो आता जात असतानाच ना सायलीला सांगत असतो की सायली तू जो काही निर्णय घेतला आहेस ना तो एकदम परफेक्ट आहे, म्हणजे मीही तुझ्या ह्या निर्णयाच्या पाठीशी आहे आणि उद्यासाठी ऑल द बेस्ट, असंही तो आता तिला बोलतो. आणि त्यानंतर तो आता सगळ्यांचा निरोप वगैरे घेऊन ना तिकडनं जायला निघतो. तेच आता अर्जुनकडे बघून ना सगळीच जणं हसत असतात, कारण आता अर्जुन ना सायलीची जरा जास्तच काळजी घेणार हे दिसत असतं. तेच इकडे सचिनला प्रियाने कॉल करून बोलवून घेतलेलं असतं. म्हणूनच मग आता सचिन आल्यावर ती हवालदार तिथेच उभी असते, तर तेव्हाच ना ती सचिनकडनं मोबाईल काढून घेते. दुसरीकडे आता प्रिया ही सचिनला म्हणत असते की काय झालं आपल्या प्लॅनिंगचं, एक्झिक्यूट झाला का प्लॅन. मग तेव्हाच ना सचिन तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो की तू इथून बोललीस म्हणजे काही लगेच झालं असं असतं का. अगं प्रिया, बाकीची इतरही कामं आहेत ना त्याकडेही लक्ष द्यायला लागतो, असं कसं झटक्यात काम होईल, तसं नसतं ना गं, असंही बोलून तो तिला आता समजावत असतो. पण प्रियाचं म्हणणं असं असतं की तुम्ही उशीर करू नका ना कोणत्याही कामाला, जे काही काम करायचं आहे ना ते पटकीने करा, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती हे सगळं काही बोलून दाखवत असते. तेव्हाच ना सचिनही तिला सांगत असतो की तू ज्या पद्धतीने सांगतेस ना सायली अर्जुनकडे लक्ष ठेवायचं त्या गोष्टीकडे आहे की लक्ष, मी तसंही ना हे काम ना राकेशला दिलं आहे. अरे काय तू, ते काम त्या राकेशला द्यायची काय गरज होती, तो कसा आहे माहिती आहे ना, एकही धड कामाचा नाही येतो. तेवढ्यातच ना आता सचिनचा फोन वाजलेला असतो, तर राकेशचा कॉल आलेला असतो. मग ती बाई जी आहे ती सचिनकडे त्याचा फोन देते. मग आता सचिनकडे फोन दिल्याबरोबर सचिन म्हणत असतो की राकेशचाच कॉल आलेला आहे. मग आता तो म्हणत असतो की थांब मी उचलतो, काय म्हणतो बघतो. तेच आता राकेश म्हणत असतो की एक महत्त्वाची न्यूज आहे. तेच आता प्रिया त्याच्यावर भडकलेली असते आणि प्रिया म्हणत असते की तू काय आता रिपोर्टिंगचं काम करतोय का, मुद्द्याचं बोल ना, काय झालं आहे ते. मग तेव्हाच ना मुद्द्याचं बोलायचं म्हणून तो बोलत असतो की एक न्यूज अशी आहे की सायलीने आता आश्रम चालवायला घेतलेला आहे, म्हणजेच आश्रमाची सगळी जबाबदारी आता सायलीकडे आहे, हेही आता तो सांगू लागतो. आणि जेव्हा ही गोष्ट इकडे असणाऱ्या प्रियाला समजते ना तेव्हा प्रिया मात्र आता हसू लागते. तेच दुसरीकडे आता
अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. ते सायली अर्जुनला म्हणत असते, खरं तर ना मला आधी ना ह्या सगळ्या काही गोष्टी ना जड जात होत्या. तेच आता सायली अर्जुनला म्हणत होती की तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि मी माझीसुद्धा काळजी घेईन. तुम्हाला उलट सांगू का, या सगळ्यामध्ये ना मला एक वेगळाच आनंद भेटतोय. म्हणजे माझ्या आवडीचं काम करायला भेटतंय ना, यातच मला खूपच जास्त समाधान आहे, असं देखील आता सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं. मग अर्जुन सायलीला म्हणत असतो की हो, पण तू काळजी करू नकोस, तुझ्यासोबत मीही असणार आहे. तुला कोणत्याही कामात अडचण आली ना तर मी आहे, मी तुला प्रत्येक वेळेला मदत करीन, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. सायली म्हणत असते की हो, मला माहिती आहे तुम्ही मला मदत करणारच आहात. तेच आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. मग आता सायलीला अर्जुनचा इतका सपोर्ट असतो ना, त्यामुळे सायलीलाही भारी वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे प्रिया ना जोरजोरात हसत असते. प्रिया जशी जोरजोरात हसायला लागते ना, तसं आता सचिन तिला म्हणत असतो की काय झालं आहे, तुझ्या डोक्यामध्ये काही कल्पना आहे का, काही तुला सुचतंय का, असंही आता तो तिला विचारत असतो. मग आता तेव्हाच ना इकडे आता पाहायला मिळत असतं की प्रिया म्हणत असते की बघ ना, सायली बघ ना अनाथांचं नाथ बनण्याचा प्रयत्न करते, त्यातच तर बऱ्याच गोष्टी येत आहेत. म्हणजे आता अनाथांचं नाथ बनायचं आहे तर आपल्याला काटाही तशाच पद्धतीने काढता येतो ना. तिला काय वाटते, तिला मी असंच सुखासुखी जगू देईन तर का, हा तिचा भ्रम आहे. तिला आता काही झालं ना तरी मी सुखानं जगू देणार नाही आणि त्यासाठी ना वाटेल ते करावं लागलं ना तरीही चालेल. आपल्याला उलट चांगली संधी चालून आलेली आहे की पण आता या सायलीला उद्ध्वस्त करू शकतो. सायलीला आता काही झालं तरीसुद्धा आपण बरबाद करायचं आणि ती सुरुवात आश्रमापासूनच आहे. इकडे आता सायली अर्जुन दोघंही जण बसलेले असतात. तेच आता अर्जुन सायलीला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगत असतो. तेच आता सायली अर्जुनला बोलत असते की पुढे काय करायचं ठरवले तुम्ही, म्हणजे मला जरा सांगा ना, कसं आता या सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहेत, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इथे असणारा अर्जुन जो आहे तो मात्र आता समजावत असतो आणि अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की थांब, आपण ना जर हे आश्रम आहे त्याला जर NGOमध्ये ट्रान्सफर केलं ना तर नक्कीच ना आपला ह्या सगळ्यामध्ये फायदा आहे आणि मला असं वाटतं की आपण वेळ न घालवताना NGOकडे लक्ष देऊया. मग त्याची प्रोसेस काय आहे ती जरा मला सांगा ना. मग आता त्याची जी काही प्रोसेस आहे तीसुद्धा आता सांगितली जात असते. मग आता जेव्हा ही सगळी प्रोसेस जी आहे ना, आता अर्जुन सायलीला व्यवस्थित समजावून सांगत असतो आणि सायलीलासुद्धा या सगळ्या काही गोष्टीत ना अर्जुनने सांगितलेल्या पटत असतात. कारण तिलाही असं वाटतं की आश्रमाकडे जर आता पैसे नसतील तर कसं होणार आहे. कारण पहिल्यांदा मधुभाऊ संस्थेत जायचे आणि पैसे जमा करायचे. तेच दुसरीकडे आता प्रियाला हसू येत असतं आणि प्रियाना आता पुढचं प्लॅनिंग जे आहे ती समजावून सांगत असते. प्रिया जेव्हा आता हे सगळं प्लॅनिंग समजावून सांगत असते त्यामध्ये म्हणत असते की सायलीने आश्रम चालवायला घेतलाय ते एक बरं झालंय, म्हणजे त्या आश्रमात येणाऱ्या मुलींकडनं आपल्याला आता मोठा फायदा आहे. म्हणजेच आता जेवढ्याही मुली येतील ना तेवढ्या मुलींचा आपण वापर करून घ्यायचा आणि मग त्या आश्रमाखातर या सायलीचं नाव पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं. ही सायली ना पूर्णपणे खड्ड्यात गेली पाहिजे, सगळ्या काही गोष्टी उद्ध्वस्त झाल्या पाहिजेत, त्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि ह्या सगळ्याचं प्लॅनिंग ना आता सांगितलं जात असतं. तेच आता इथे असणारा सचिन म्हणतो की माझाही तोच प्रयत्न आहे, असंही आता इकडे सचिन म्हणत असतो आणि सचिनने आता ज्या काही प्लॅनिंगमध्ये ना मदत घ्यायची ठरवलेली असते तिथे आता जे काही आश्रमातील जे फॅमिलीतली मुलं असतात ना त्या मुली आता येतात आणि त्या मुलींना कशा पद्धतीने त्यांनी एका मुलीला विकले त्या गोष्टीबद्दल आता तो प्रियाला सांगत असतो. तर प्रिया म्हणत असते की हे जे काही प्लॅनिंग आहे ना ते प्लीज असं तर करूच नको. मी तुला सांगते ना, हे जर प्लॅनिंग करायला गेलास ना तर अडचणी येतील, उगाच येत ना, असली प्लॅनिंग करू नकोस. मी सांगते ना तसंच प्लॅनिंग कर, म्हणजे आपल्याला ना या सगळ्यामध्ये काही झालं ना तरी त्या सायलीला अडकवता येईल. मग आता जर तू समज बाहेरच्या मुली ह्या उचलल्यास तर त्यांची फॅमिली असेल, तिचे आईबाबा असतील तर ते काही झालं तरी शोधतील आणि या सगळ्यामध्ये ना तू पकडला जाशील. त्यापेक्षा तुला सांगते ना मी आयडिया, आश्रमामधल्या ज्या मुली असतात ना त्यांना कोणीही नसतं, उलट आश्रमातल्या मुलींसोबत हे करायचं म्हणजे कसं, सगळे आरोप आहेत ना सायलीवर
येतील आणि सायलीलाच पोलीस घेऊन जातील. म्हणजे काय तर सायलीनेच या मुली विकल्यात हे समोर येईल. याही गोष्टी ना आता प्रिया बोलत असते. प्रिया जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते तेव्हा मात्र आता सचिनला सुद्धा हे प्लॅनिंग पटतं. सचिनही आता तिच्याकडे पाहत राहतो. सचिन म्हणत असतो की कसलं डोकं आहे ग तुला, उगाच मला साक्षी म्हणाली नव्हती की प्रिया खूप जास्त हुशार आहे. मग आता मला कळते की तुझं डोकं किती फास्ट चालतंय ते. खरंच ना खूप भारी आहेस बघ तू. असंही आता इकडे सचिन जो आहे तो प्रियाला बोलून तिचं आता कौतुक करत असतो. प्रियाला आता सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं असतं आणि यासाठी ती एक मोठं षडयंत्र सचिनसोबत खेळत असते आणि सचिनला मदतीला घेते. तेच इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. तर सायली म्हणत असते की माझं जसं काम झालं म्हणजेच माझ्या पाठीशी अख्खं कुटुंब उभं आहे, तसंच ना उलट मलाही असंच वाटतं की माझ्या पाठीशी जर तुम्ही उभे आहात, फॅमिली उभी आहे, तसंच ना प्रत्येकाला माझ्याप्रमाणेच घर मिळायला हवं, आसरा मिळायला हवा. मलाही याच गोष्टी वाटतात. मग आता अर्जुनही म्हणत असतो की ज्या आश्रमामुळे मला माझी जुनी मैत्रीण, माझी बायको मला पुन्हा भेटली आहे, तर त्या आश्रमासाठी म्हणजेच आपल्या घरासाठी ना मी काही देखील करायला तयार आहे, असं देखील आता अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती खूप जास्त खुश असते. आणि मग सायली आणि अर्जुन पुढचं आता प्लॅनिंग करू लागतात. कारण त्यांना काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ते आता पुढची कामं करायची आहेत. का तर त्यांना असं वाटतंय की आपण ना NGOमध्ये कन्वर्ट जर केलं तर त्यासाठी ना आपल्याला बाहेर पैसे मागायला जायची गरज नाही आहे ना. कारण संस्थेमध्ये पहिल्यांदा मधुभाऊ फिरायचे, पण आता त्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. त्यामुळे आता त्यांनी ह्या फॉर्म वगैरे भरायचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली जी आहे ती सकाळी पटकन उठलेली असते आणि सगळ्यांसाठी डबे वगैरे तिने तयार केलेले असतात. तेच आता तिला विमल म्हणत असते की सायली ताई तुम्ही जरा सांभाळून करा ना, इतकी काय घाई. सायली म्हणत असते की मला ना सगळ्यांचे डबे तयार करून ठेवायचे, त्यासाठी एवढी सगळी घाई चाललेली आहे. तेच तिने आता चहा, कॉफी, सगळ्यांसाठी नाश्ता हे सुद्धा केलेलं असतं. तेच कल्पना किचनमध्ये येते आणि कल्पना सायलीला म्हणत असते की सायली तुझं काय चाललंय, कशाला एवढी धडपड, अगं थांब ना. पण सायली म्हणत असते की आई थांबा तुम्ही. आणि असं बोलून तिने आता डायरेक्टच ना कल्पनाला चहा नाश्त्यासाठी बसवलेलं असतं. मग कल्पना म्हणत असते की अगं हे सगळं मी केलं असतं ना. पण कल्पनाला सायली सांगत असते की आई बघा आता मी आश्रमात जाणार आहे, मग त्यानंतर तुम्हाला गोलूकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. मग मी विचार केला की मला सकाळी वेळ होता ना, मग त्या वेळेमध्ये काहीतरी काम तर करायलाच हवं ना. मग मी आता ही लोक कामावर जाणार आहे तर ते डबे सगळे तयार केले, म्हणजे कसं तुम्ही गोलूबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू शकता. असंही आता सायली बोलत असते. मग सायलीला खरंच ना काय बोलावं. आता इकडे आता जेव्हा अर्जुन चाललेला असतो तेव्हा अर्जुनला सायली डब्बा देते आणि उपाशी राहायचं नाही, बाहेरचं खायचं नाही असे इन्स्ट्रक्शन देते आणि तो डब्बा देते. तेच इकडे अश्विनलाही आता सायलीने डब्बा दिलेला असतो. अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी घरात आहे ना तोपर्यंत ती कोणाचंही ऐकणार नाही, तिला जे हवं आहे ना ते ती करणारच. आता अस्मिताही निघालेली असते. अस्मिताला इथे टिफिन वगैरे देते. सोबतच अस्मिता तोंडसुद्धा दही वगैरे देऊन ती गोड करते. म्हणजेच तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू काळजी करू नको असं बोलून तिच्या हातावर दही ठेवते. तेच अस्मितासुद्धा आता सायलीच्या हातावर दहीचा एक चमचा ठेवते आणि म्हणत असते की तुझ्यासाठी सुद्धा हा पहिलाच दिवस आहे कामाचा आणि त्यामुळेच ना तुलाही शुभेच्छा आणि तुलाही दिवस खूप चांगला जावो, कोणतेही टेन्शन घेऊ नकोस, काही असेल तर बोलायचं असंही आता अस्मिताने म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे आता अस्मिता तर जात असते, सोबतच सायलीलाही आता कल्पना सांगत असते की तुलाही मी असंच जाऊ देणार नाही आहे, तुलाही खावं लागणार आहे आणि तुलाही संपवायचं आहे, याही गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता सायलीच्या हातात डबा देण्याचं कामसुद्धा आता कल्पनाने केलेलं असतं. मग सायली टिफिन वगैरे घेऊन निघालेली असते आणि जेव्हा सायली टिफिन वगैरे घेऊन निघते ना तेव्हा मात्र आता कल्पना तिला म्हणत असते की तू काळजी करू नकोस, घरचं मी बघते. सायली गाडीने जात असताना सायलीला मध्येच ना वाटेमध्ये आता भाजी वगैरे घ्यायची असते म्हणून तिने गाडी थांबवलेली असते आणि मग ती भाजी वगैरे घेत असते. आणि मग जेव्हा ती आता भाजी घेत असते ना तेव्हा ती समोर पाहते जी प्रियाने मुलगी जी आहे ती आता ह्या सगळ्यासाठी उभी केलेली असते ना, नेमकी तीच मुलगी रस्त्यावरून चालत असते. मागून एक 4 व्हीलर जोरात हॉर्न वाजवत असते तरीसुद्धा त्या मुलीचं लक्ष नसतं. ती आपली रस्त्याने चालत असते. त्याच वेळेला सायलीचं लक्ष जातं. सायली बघते आणि मग सायली त्या मुलीला बाजूला घेऊन वाचवते. सायलीने आता त्या मुलीचा जीव वाचवलेला असतो आणि आता तिला
आश्रमात नेलेलं असतं. कारण आता तिने आता सांगितलेलं असतं की तिला कोणीसुद्धा नाही आहे, तिचा आता वाली नाही आहे. त्यामुळे आता सायलीने तिला आश्रमात आणलेलं असतं आणि मधुभाऊसुद्धा आता म्हणत असतात की तू या आश्रमात राहू शकते. मधुभाऊ आता तिचा सांभाळ करणार असतात. तेच आता सायली घरी जाते आणि सायली अर्जुनला सांगत असते की आज ना मला डोहाळे लागले आहेत आणि मला मोतीचूरचे लाडू खायचे आहेत. मग अर्जुन रातोरात मध्ये मोतीचूरचे लाडू वगैरे बनवतो आणि तेव्हाच ना सायलीला उलट्या सुरू होतात. अर्जुन घाबरतो आणि कल्पनाने पाहिलेलं असतं की ते जे बेसन आहे ना ते डेट गेलेलं होतं आणि ते बघूनच तिला धक्का बसतो. दुसरीकडे प्रियाने आता प्लॅनिंग केलेलं असतं आणि प्रियाने आता सचिनला कॉल केलेला असतो आणि सचिनला पुढची कामगिरीसुद्धा पत्ते करायला सांगितलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.